महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेच पाहिजे ही अख्ख्या महाराष्ट्राच्या नागरिकांची ओढ आहे. असा काम करणारा माणूस या महाराष्ट्राला पाहिजे. म्हणून प्रत्येक शिवसैनिकाने कामाला लागलं पाहिजे. आपण गप्प बसून चालणार नाही. आणि या नगरपालिकेमध्ये सुद्धा आपण प्रत्येक गोष्टीवर बोट ठेवलं पाहिजे. आज आपण फक्त आणि फक्त राजू वाडेकर यांनी उठवलेला आवाज की अनाधिकृत होर्डिंग अंबरनाथ शहरात आहे, 5 कोटी रुपये दंड त्या होर्डिंगचा लावलेला आहे. असं असताना ते होर्डिंग काढले जात नाहीत. आपला गटनेता काही बोलत नाही, आपले नगरसेवक काही बोलत नाहीत, आपले आमदार साहेब तर त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही. लांबी साहेबांसमोर त्यांना मी वैयक्तिक एकदा भेटल्यावर सांगेन काय चाललंय अंबरनाथ शहरामध्ये. 2011चा GR आता दाखवून झोपडपट्टी वासियांना काय भूलथापा मारणं, त्याबरोबर आमच्या हाऊसिंग बोर्डचे 192 लोक, त्यातले 20 तर मेले बिचारे, अजूनही बेघर आहेत, त्यांना भाडं सुद्धा मिळत नाही. 15 वर्षानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उठवणारा आमदार आमचा, मी खरंच त्यांना शाबासकी देईल की पुढच्या वर्षी या पावसाळी अधिवेशनाआधी त्या 192 लोकांना जर घरं मिळाली तर मी स्वतः जाऊन त्यांचा सत्कार करेन. आणि त्याच्यासोबत 15 वर्ष लागली हो, अजून त्यांना घर मिळत नाही. इथे मला वाटतं आपले काही शिवसैनिक पण आहेत, ते इथे आहेत, त्यांचीही घरं इथे त्याच्यामध्ये आहेत. का असं होतंय, काय करताय ते? संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर बसणं असं चालणार नाही. त्यासाठी शिवसैनिकांनी जी कामं वरिष्ठांनी सांगितलेली आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असेल. सगळे कार्यक्रम आपण लावले पाहिजेत. आपण शहर शाखेमध्ये आलं पाहिजे. शहर शाखेमध्ये जे कार्यक्रम ठरतील त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जे जे करून घ्यायचंय त्याकरता वेळ पडली तर मोर्चा काढायची वेळ आली तरी आपण काढू. मी मागे 8 दिवसापूर्वी अनाधिकृत होर्डिंगचा विषय घेऊन सांगितलं की आम्ही नाही काढले तर आम्ही मोर्चा काढू. दुसऱ्या दिवसापासून ते होर्डिंग काढायला सुरुवात केली. नव्हे तर त्याच्या आधी ठाण्याला एक होर्डिंग हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.